परफॉर्मन्स पाहिला तर नक्कीच सर्वात यशस्वी झालेला आहे तो। या दरम्यानचा हा चेंडू आपण मेहनत करावी लागते, षटकार चौकार तर दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळते। या दरम्यान पुन्हा एकदा मंगेशला चकवलंय, चेंडू त्यांच्याकडे ती ताकद पाहायला मिळत नाहीये ज्या प्रकारे रोज फलंदाजी करतात। ओहो, या दरम्यान फलंदाज केतन सुमेध मारा करतो। या दरम्यान जोरच्या झटक्याचा प्रयत्न, जोरदार अपील पंचांकडून मात्र कोणत्याही प्रकार हेमंत खिचतो या दरम्यान आणि तितकंच दिगंबर खेळतोय चेंडूंचा हवेत आणि झेल सोडलाय, झेल कोणाचा सोडलाय? दिगंबरचा, पण यामध्ये विनोद वाडकर बाद। बघूया प्रणित त्याला कसं तोंड देतोय ते, आणि हा उंचावरून मारण्याचा प्रयत्न, झेल उडतोय। सुमेध त्याच्या फॉलो थ्रू मध्ये बाजूला तो झेल घेतोय आणि प्रणित बाद होतोय, तशी ते आवश्यकता आहे आता। दरम्यान पुढचा चेंडू आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न, हुकतोय निर्धावच्या, दुसरा षटक वैयक्तिक आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय सुमेध। आणि लेग साइडला पटकावलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि अचूक फेक, चांगलं क्षेत्ररक्षण। पुढील चेंडू सुमेध हर्षलसाठी आणि पुन्हा एकदा सुमेध षटकातील शेवटचा चेंडू घेऊन, आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि उत्तम झेल घेतलाय।